हा विषय जे केंद्र शासनाने ज्या वेळेला हा नियम केला की त्यामार्फतच तुम्ही करार करायचा, त्याआधी कोल्हापूर महापालिकाच त्याला तशी कारणीभूत आहे. कारण त्यावेळेला म्हणजे 2010 पासून सगळी त्यावेळेला सचिन चव्हाण असतील, डॉक्टर आहेत, बाळासाहेब, जुनी सगळी मंडळी त्यामध्ये होती. सगळ्यांचं आमचं त्यावेळेचं म्हणणं काय होतं त्यावेळेला की या ठिकाणी कुठलीही कंपनी होती ती स्पर्धा करून घेऊ, जे ज्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची आपल्याला सेवा महापालिकेला मिळेल अशा पद्धतीचं सर्व सभागृहातील सदस्यांचं त्यावेळेला म्हणणं होतं. हा विषय सलग 7 ते 8 वर्ष या ठिकाणी चालला. जे आम्ही ते त्यांचा विषय कुठलाही ESLचा ह्या ठिकाणी मान्य केला. त्यामुळंच त्यावेळेला त्यांनी शासनाकडून त्यावेळेला करार करून आणला आणि ती कंपल्सरी कायदा करून आणला आणि हे कंपल्सरी आपल्याला त्यावेळेला या ठिकाणी मान्य करावं. आता दळवीचं सांगणाऱ्या 18ला हे झालं, मोजणी झाली, सर्वे झाला आणि 19ला बसवलं, असं काही झालेलं नाही. त्याच्या आधी तो सर्वे झाला होता आणि सर्वे आणि जी हे आली तफावत आली ती साहेब प्रचंड आहे. म्हणजे हजारो पिढ्यांची तफावत त्यावेळेला आहे. आणि तो जो सर्वे झाला हा ट्यूब आणि हॅलोजन यामध्ये 150 वॅट, 250 वॅट आणि ट्यूब एवढेच साहेब प्रकार पूर्वीच्या काळामध्ये या ठिकाणी होते आणि त्यावेळेला सोडे 150 वॅट, 250 वॅट आणि ट्यूब हे 3च प्रकार होते. आणि त्यावेळेला साहेब रेग्रोड असू दे नाही तर काय असू दे सगळीकडे साहेब ट्यूब असू द्या. म्हणजे 18 मीटरच्या ट्यूब होत्या, 6 मीटरला पण ट्यूब होत्या, 3 मीटरला पण ट्यूब असू द्या. हाय असा त्यावेळेला सर्वे त्यावेळेला प्रशासनानं त्यावेळेला कंपनीला दिला. त्या पद्धतीनं त्यांनी तो करार परस्पर त्यावेळेला केला. त्याच्यानंतर त्यावेळेला सभा स्टँडिंग मध्ये असेल, सभागृहामध्ये असेल, त्यावेळेला बरीचशी चर्चा झाली. त्यावेळेला आम्ही नियमावली ठरवून दिली की 3 मीटर, 6 मीटर, 9 मीटर, 12 मीटर, 18 मीटर त्या प्रत्येकाला किती वॅटेजचा दिवा पाहिजे, किती अंतरावर दिवा पाहिजे, फ्लॅशमोड झाला तर त्याला काय करावं पाहिजे. एका डांबावर 2 दिवे त्यावेळेला राहू आठवड्यावर मी भुलेवाडीचा विषय घेतला होता की अंतर डांबाचं बरंच आहे, त्यामुळं एका डांबावर बसवायला पाहिजे 18 मीटर रोडला. त्यावेळेला सगळ्या गोष्टीची त्यावेळेला ही चर्चा झाली होती. आता काय झाले की ESL गेला आणि पहिली काय आहे ESL ही भाऊभाऊच आहे, कोण वेगळे नाही. गेला एक कपडे बदलून माणूस आलाय, माझं स्पष्ट मत आहे. फक्त एका घरातील 30 माणसं आहेत आणि आता विजयवाणी माहिती काढल्या माहितीप्रमाणे आता हे तुम्ही मॅडम चांगल्या उद्देशाने सगळं सभागृहाने आपण 5 महिने त्रास सहन करतो. 5 महिने आता आम्ही 4-5 वर्ष सहन करतो. सगळ्यांचा कंटिन्यू आम्हाला त्रास आहे काही कसं दबाव जे कामात आहे त्यांना त्रास आहे. आता कुठलीही गोष्ट करत असताना आता 10 वर्ष पुढे जाऊन आपण याच्यावर काम करायला तुम्ही आता याच्यावर गडबडीत 5 महिने त्रास झालाय, 5 महिने त्रास झालाय म्हणून तुम्ही आपण आता गडबडीत कुठलीही गोष्ट आता करायला लागतो. आणि हे साहेब आंगलेट आल्यानंतर एकदा करार झाला की त्याच्या मागे आपण परत येऊ शकतो. त्यामुळे जे काय करायचं आहे की माझी विनंती आहे सभागृहाला आणि 1 महिना जाऊ दे आणि 1 महिना त्रास होऊ दे. तर ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी एक आणि एक बारीक गोष्ट साहेब समजल्याशिवाय आणि 100% दिव्यांचा बाबा या ठिकाणी सर्वे परत तुम्ही आता हे आणलं दळवी त्याच्यानंतर परत सर्वे केला का आपण आताचा सर्वे ह्या 4-6 महिन्याचा आहे का क्वांटिटी आहे. आपण ESL आणि इन्स्टॉलेशनचे रिपोर्ट दिले, ESL कंपनीचा ठराव इन्स्टॉलेशन केल्यानंतर ते सर्व ठराव आणि आपले रेवांचे ते सोडून रेवांचे जे त्याची 1500 क्वांटिटी आहे, एकत्रित करून 36,000ची क्वांटिटी. त्याच्यामध्ये देशमुख साहेब आपण जे म्हणतात ते एकदम बरोबर आहे. आता माझं म्हणणं काय आहे, आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत. पहिलं ऑप्शन असं आहे की जे शासनाने ठरवलेल्या एजन्सीला अटी आणि शर्ती कडक लावून ज्या ज्या अटी आणि शर्ती तुम्ही म्हटले त्यांना जवळपास 35 अटी आणि शर्ती बोललो, 43 अशा अटी शर्ती बोललो की जर असं झालं तर बिल देणार नाही. आपल्याकडे हा एक ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन असा आहे, काही समजलं ऐकून तरी MOUचा ड्राफ्ट जो असतो ना तो MOUचा ड्राफ्ट आपण त्यांना पहिले पाठवतो. MOUचा ड्राफ्ट असतो त्याच्यावरती ते हरकती घेतात, आक्षेप घेतात. दुसरा विषय असा आहे विशेष सभा आपण
सभा आपण त्यासाठीच लावलेली आहे की तुम्हाला ह्या अटी शर्ती आम्ही ठेवलेल्या आहेत. अजून त्यासाठी प्रेझेंटेशन आहे ना, प्रेझेंटेशन कसं नाही, आहे? साहेब, मला- किती होत्या ESL ला? ड्राफ्ट ऍग्रीमेंट शासनाकडून आलं होतं त्या पद्धतीने त्यामध्ये बदल झाला नाही. नाही. ऍडिशनल केलं आहे. तर सगळ्यांनी एक विषय Condition ते महत्त्वाचा आहे. घ्या की